मानव समाचार, मानवता के हक में। आप देख रहे हैं मानव समाचार। आइए देखते हैं ब्रेकिंग न्यूज। ओडिशा से लाया गया 108 किलो गांजा जब्त, 2 गिरफ्तार 2 फरार। नागपुर के कड़मना पुलिस थाने की टीम ने बड़ी कार्रवाई करते हुए ओडिशा से लाया गया 108 किलो गांजा बरामद किया। जब्त किए गांजे की कीमत लगभग 27 लाख रुपए है। 43 लाख रुपए का माल पुलिस ने सीज किया है। गुप्त सूचना के आधार पर पुलिस ने एचबी टाउन से चिखली मार्ग की ओर नजर रखी। काली माता मंदिर के पास खड़े एक ट्रक से 2 बोरियां एक कार में डाली जा रही थीं। पुलिस को देख आरोपी भागने लगे, लेकिन फिल्मी अंदाज में पीछा कर दोनों को पकड़ लिया गया। जांच के दौरान ट्रक से 4 और कार से 2 प्लास्टिक की बोरियों में गांजा बरामद हुआ। आरोपी अविनाश संजय ढोके और पलाश विद्याधर वानखेड़े नागपुर के निवासी हैं। 2 और आरोपी फरार हैं, जिनकी तलाश जारी है। प्रारंभिक जांच में यह भी सामने आया है कि नागपुर में गांजा पहले भी इस तरीके से लाकर अलग अलग पेडलर्स को बेचा जाता था। पुलिस को शक है कि इसके पीछे अंतर्राज्यीय या अंतर्राष्ट्रीय ड्रग रैकेट काम कर रहा हो सकता है। पुलिस उपायुक्त निकेतन कदम जोन 5 नागपुर ने बताया कि एनडीपीएस एक्ट के तहत केस दर्ज किया गया है और यह माल कहां से मंगवाया गया, किसे बेचा जाना था, इसकी जांच तेजी से चल रही है। मोर अपडेट्स के लिए देखते रहें मानव समाचार, हमेशा सच के साथ। नागपूर शहरात माननीय सीपी सरांच्या मार्गदर्शनात ऑपरेशन थंडर राबवत आहोत। त्या अंतर्गत मागच्या एका महिन्यात स्पेशल ड्राईव्ह आपण घेतला होता। त्यामध्ये नागपूर पोलिसांनी अगदी एक्सेप्शनल कारवाई करून बऱ्याच प्रमाणात ड्रग्ज त्याच्यामध्ये हस्तगत केले, बरेच आरोपी अटक केले। परंतु तो ड्राईव्ह संपल्यानंतर देखील जसं सीपी सरांचे क्लिअर आणि स्पष्ट आदेश आहेत की जे ऑपरेशन थंडर आहे हे कंटिन्युअस चालत राहणार आहे। त्याचाच एक भाग म्हणून आपण काल कळमना पोलीस स्टेशनच्या संपूर्ण टीमने एक चांगली आणि मोठी कारवाई केलेली आहे। त्याच्यामध्ये जवळपास आपण 108 किलोग्राम गांजा हस्तगत केलेला आहे। त्याच्यामध्ये 2 व्हेकल्स ज्याच्यामधून हा गांजा आपण हस्तगत केलेला आहे त्या देखील आपण सीज केलेले आहेत। आणि प्राथमिक माहिती अशी आहे की हा जो मुद्देमाल आहे हा ओडिशामधून इकडे आलेला आहे आणि त्यामध्ये आपण अधिक तपास करत आहोत। आणि सध्या आपल्याला अधिकचे 2 आरोपी म्हणजे 2 आरोपी आपले अटक झालेले आहेत आणि अजून 2 आरोपी त्यांचे नाव आपल्याकडे आहेत, त्यांच्यावर आपली टीम काम करत आहे आणि त्यांनाही लवकरच आपण याच्यामध्ये कस्टडीमध्ये घेणार आहोत आणि त्याचे बॅकवर्ड लिंकेजेस आणि फॉरवर्ड लिंकेजेस काय आहेत त्याचा देखील अधिक तपास करणार आहोत। ओरिसामध्ये किंवा आणखी काही ठिकाणी अशा पद्धतीनं शेतामध्ये अवैध पद्धतीनं उगवला जातो गांजा, तिथपर्यंत नागपूर पोलीस पोहोचणार आहे का? कुठे हा उगवला गेला किंवा पिकवला गेला? अगदी बरोबर, जी क्वांटिटी आहे ही खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्या प्राथमिक चौकशीत असं निष्पन्न झालेलं आहे की याच्या आधी देखील त्यांनी असे काम केलेले आहेत। त्यामुळे आपण जे बॅकवर्ड लिंकेजेस आहेत म्हणजे हा जो ड्रग्सचा मुद्देमाल आहे तो नागपूर सिटीपर्यंत कुठून येतो तिथेपर्यंत आपण नक्कीच जाणार आहोत आणि तिथले देखील जे संबंधित आरोपी आहेत त्यांना देखील आपण ताब्यात घेणार आहोत। सर, हा गांजा नागपूरमध्येच येत होता का की कुठे बाहेर जात होता? आणि नागपूरमध्ये जे काही असं रॅकेट आहे त्यांच्या मार्फत हा गांजा पुरवला जातो त्याच्या संदर्भात काही मिळालं? नाही, प्राथमिक माहितीनुसार त्यांनी असं सांगितलेलं आहे की फक्त नागपूर पुरता मर्यादित नव्हता, तर हा त्यांच्याकडे हा माल आला होता। त्याच्यानंतर ते जे ड्रग पेडलर्स आहेत विविध त्यांना हा सप्लाय करणार होते, ही अशी प्राथमिक माहिती आहे। परंतु अजून आपल्याकडे ज्या टेक्निकल डिटेल्स आहेत जसे मोबाईल कॉलच्या डिटेल्स असतील किंवा त्यांच्या मोबाईलचं ॲनालिसिस असेल किंवा जे आपले संशयित आरोपी आहेत किंवा नागपूरमधले एक्झिस्टिंग जे ड्रग पेडलर्स आहेत आपल्या रेकॉर्डवरचं त्यांचं आणि यांचं काय कनेक्शन होतं या सगळ्या गोष्टी अजून आपल्या तपासात चेक होतीलच। त्यानंतर हे सर्व स्पष्ट होईल की हा फक्त नागपूरचा मर्यादित होता की बाहेरही इतर ठिकाणी याचा सप्लाय होणार होता। ओडिशातून येत असेल तर DRI इंटेलिजन्सनी काही वर्षांमध्ये कारवाई केलेल्या आहे। नक्षली करता हा सगळा गांजा विक्रीच्या एक मॉडस ऑपरेंडी कशी असते तसं काही आहे का? आणि त्या लिंकमधनं काही आहे नाही, आता सध्या तरी प्राथमिक चौकशीमध्ये अजून असं निष्पन्न झालेलं नाहीये म्हणजे याच्यामध्ये काही नक्सल लिंक आहे किंवा कसं। जसं सांगितलं की आपल्याकडे त्यांचे मोबाईल्स देखील आहेत आणि काही 2 संशयित आरोपींची नावं देखील आहेत की जे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत। त्याच्यामुळे या सर्वांचा आपण एकत्रित तपास केल्यानंतर हे इतर अँगल आहेत की त्याच्यामध्ये असू शकतो का तो अँगल ते देखील आपण चेक करणार आहोत।